वीज भूमिगत केबल घालत असताना जे कंत्राटदाराने रस्ता खोदकाम केलेला आहे आणि तो बुजवण्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आहे। या ठिकाणी 2 ठिकाणी मोठे खड्डे मारून ठेवलेले आहेत, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि एखाद्या वेळी जर वाहन चालकाचा ताबा सुटला तर त्या खड्ड्यात पडून त्यांच्या जीवाला धोका आहे। Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर आणि जे इथले जे कर्मचारी आहेत, इथले अभियंते आहेत, त्यांनी ह्या कामावर देखरेख ठेवण्याची गरज आहे। मात्र या ठिकाणी आता प्रवेशद्वार आहे, जे बस स्थानक नवीन कदंबाचं बस स्थानक आहे, या ठिकाणी प्रवेशद्वारावर हा रस्ता खोदून गेले 4-5 दिवस ठेवलेला आहे आणि या ठिकाणी केबलही टाकलेला आहे। मात्र तो खड्डे ते अजूनही बुजवले नाही सर, त्याच्यामुळे पेडण्याची जी एकेरीची वाहतूक आहे ती कोलमडून जाते आणि खूप ज्या वाहतूक या ठिकाणी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याकारणाने पर्यटकांच्या मोठ्या प्रमाणात गाड्या टॅक्सी व्यावसायिकांच्या या ठिकाणी येतात जातात आणि तसेच जे एसटी बस गाड्या म्हणा, कदंबा म्हणा, अन्य रेती व्यवसायाच्या खडीच्या गाड्या मोठ्या प्रमाणात येत असल्याने या वाहतुकीत खोळंबा होतो आणि या भागावर कुणाचंही लक्ष नाही। अभियंत्याने वीज खात्याच्या आणि संबंधित कंत्राटदाराला ताकीद देऊन हा रस्ता पूर्णवत करण्याची मी या माध्यमातून मागणी करतो, जेणेकरून या भागातील अपघात हे कमी प्रमाणात होतील आणि आमदाराने या भागाचे आमदार प्रवीण आल्लेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना देऊन रस्त्याचे काम तातडीने पूर्ववत सुरू करावे अशी मी त्यांना मागणी करते। सध्या आम्ही पेडणे बाजारपेठमध्ये आहोत आणि या ठिकाणी वीज भूमिगत केबल घालत असताना जे कंत्राटदाराने रस्ता खोदकाम केलेला आहे आणि तो बुजवण्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आहे। या ठिकाणी 2 ठिकाणी मोठे खड्डे मारून ठेवलेले आहेत, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि एखाद्या वेळी जर वाहन चालकाचा ताबा सुटला तर त्या खड्ड्यात पडून त्यांच्या जीवाला धोका आहे। एक बाजूला पोर्तुगीज कालीन जुना एक पूल आहे, त्या पुलाच्या बाजूलाही असाच खड्डा मोठ्या प्रमाणात आहे आणि याकडे वीज खात्याने लक्ष देऊन हा रस्ता व्यवस्थित नीटनेटका करावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।